लांजी गावात अस्वच्छतेचे साम्राज्य तरी पुरस्काराची लालसा। मी संतोष शामराव कोपुलवार, उपसरपंच लांजी। मी संत गाडगे बाबा ही योजना इथे उपक्रम चालू आहे आणि त्या संदर्भामध्ये 7 तारखेला माहूरचे पंचायत विभागाचे गोविंदे म्हणून लिपिक आहे आणि विस्तार अधिकारी लोखंडे साहेब हे दोघां पंचायत समिती लेवलवर याने येऊन इथं पाहणी केली असता सतत 11 तारखेला माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड थोरात साहेब यांना सुद्धा आले होते। तर त्यावेळेस सुद्धा आमच्या गावाचे सरपंच रेकुलर यांनी काही मोजक्या ठिकाणी पंचायत ग्रामपंचायत व काही मोजक्या परिसरातले मोजक्या जागी दाखवून साहेबांना दिशाभूल केली आणि त्यापासून तर माझ्याकडं 21 तारखेपर्यंत सर्व पुरावे मी नोटकॅमचे फोटो आणि लोकेशनचे फोटो पूर्ण गावातले काढले आणि 21 तारखेला मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांच्याशी चर्चा करून त्यांना मी निवेदन दिले। संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान अंतर्गत तालुका व जिल्हा स्तरावर स्वच्छ गाव म्हणून निवड करून स्वच्छ गावांना व तेथील लोकप्रतिनिधींना सन्मानित करण्याची शासन स्तरावर प्रक्रिया सुरू असून माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायतचे सरपंच स्वच्छतेची प्रत्यक्ष कुठलीही कामे न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून पंचायत समिती प्रशासनासोबत संगनमत करून वशिलेबाजी करून पुरस्कार लाटण्याचा प्रयत्नात असल्याने वस्तुनिष्ठ चौकशी करूनच गावाची निवड करावी अशा आशयाचे निवेदन लांजीचे माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांनी नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांना दिनांक 21 जुलै 2025 रोजी सादर केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे। आपलं नाव सर? प्राध्यापक मधुसिंग जाधव, राहणार लांजी। मी या गावचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लांजी हे गाव आदर्श आहे असं खोटे कागदपत्राच्या माध्यमातून नेहमी दाखवण्यात येत असतात आणि संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी पुरस्कारही अगोदर मिळवलेला आहे आणि आत्तासुद्धा यावर्षी संत गाडगे बाबा स्वच्छता अभियानाअंतर्गत या ठिकाणी पुरस्कार मिळवण्यासाठी त्यांनी सरपंच माननीय मारुती रेकुलवार या ठिकाणी प्रयत्न करत आहे। आता मी या रोडवर गावच्या या ठिकाणी उभा आहे तर या रोडवर बघता तुम्ही इथे संडास केलेली आहे, त्याच्या पुढे बघा सुद्धा इथे रोडवर संडास केलेली, जिकडे तुमचं लक्ष जाईल तिकडे बघा सर्व रोडने या ठिकाणी संडास केलेली आहे आणि रोडवर ज्या ठिकाणी या ठिकाणी अशा प्रकारची संडास केलेली आहे त्यामुळे इथे रोगराई पसरते, मच्छर डास हे आजूबाजूच्या लोकांना त्यांचा त्रास होतो आणि ही सर्व मंडळी आजारी पडतात। त्या लहान मुलांना ही सर्व कष्टकरी मंडळी आहे, शेतकरी मंडळी आहे, त्यांनी रोजंदारीवर जायचं की लहान मुलांच्या आरोग्यावर या ठिकाणी लक्ष द्यायचं, ह्या खूप मोठ्या समस्या या लांजी गावामध्ये आहे। सरपंचांना वारंवार ही अशिक्षित जनता आहे, वारंवार तोडी सूचना देतात, ह्या लोकांना प्रत्येक वेळेस लेखी निवेदन देणं शक्य नाही। सरपंचाच्या कानावर घालण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस अशा प्रकारचं कोणी त्यांची दखल घेत नाही आणि या सर्व गावकरी मंडळींना या ठिकाणी या खाणीचं साम्राज्याचं या ठिकाणी त्रास होतो आहोत आणि अशा प्रकारच्या ह्या खोटे बाबी या ठिकाणी नेहमी या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मर्जीतल्या या ठिकाणी ते आणतात आणि ज्या ठिकाणी चांगला रोड आहे ते दाखवतात आणि असे चांगले मोजके फोटो काढतात आपले बगलबच्चे घेऊन आणि या ठिकाणी शासनाची फसवणूक करतात। युवा ग्रामीण पत्रकार संघाचे माहूर तालुक्यातील संपूर्ण टीम लांजीचे माजी उपसरपंच संतोष कोपुलवार यांच्या म्हणण्यानुसार लांजी या गावात भेट दिली असता गावातील अस्वच्छतेबाबत नागरिकांची व्यथा सर्व पत्रकारांसमोर गावकऱ्यांनी मांडली असता तिथे लक्षात आले की शासनाची दिशाभूल करून कागदोपत्री पुरावे दाखवून संत गाडगेबाबा स्वच्छता पुरस्कार लाटण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त गावकऱ्यांनी याचा विरोध करून याची योग्य शहानिशा करूनच पुरस्कार जाहीर करावा जेणेकरून कागदोपत्री पुरस्कार घेण्यापेक्षा शासनाने पारदर्शकता दाखवावी अशा लांजी या गावकऱ्यांचे म्हणणे होते। 1 आठवडा अगोदर प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे उद्घाटन केले होते, परंतु फक्त उद्घाटनाच्या दिवशी आरोग्य उपकेंद्र खुले होते, त्यानंतर तेव्हापासून ते उपकेंद्र बंद स्थितीतच आहे असे गावकऱ्यांनी सांगितले। नवराष्ट्र माझा, अंबादास मुक्ते, माहूर। नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्र माझा या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।